नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याविरोधात जालन्यात मराठा समाज आक्रमक गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी कदीम जालना पोलीस ठाण्यात धरणे आंदोलन। ओबीसी समाजाचे नेते नवनाथ वाघमारे यांनी पुणे इथं मराठा समाजातील महिलेबद्दल कथितरित्या अपशब्दाचा वापर केल्याचा आरोप करत जालन्यात मराठा समाज आक्रमक झालाय। वाघमारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीनं कदीम जालना पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलकांनी नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध करत संबंधित प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली। आंदोलनावेळी मराठा क्रांती मोर्चाचे अशोक पडूळ, संतोष गाजरे, विश्वंभर तिरुके, प्रशांत वाडेकर, नगरसेवक महेश निकम, ॲडव्होकेट शैलेश देशमुख, गणेश शिंदे, प्रल्हाद शिरसाट, संदीप तागरे, शरद मागथरे, योगेश शिंदे, विकास शिंदे, शरद शिंदे, भरत मानकर, परमेश्वर सपकाळ, गजानन देशमुख, पंकज बागल, विलास भालेकर, बाबा राऊत, सचिन नाईकवाडे, योगेश पाटील, पाडू पाटील, श्रीकांत पवार, गणेश थोरात, नीता वजरकर, धनंजय पोहेकर, बाळासाहेब बरसाळे यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। नवनाथ वाघमारेचं करायचं काय? नवनाथ वाघमारेचं करायचं काय? एक मराठा, एक मराठा। नवनाथ स्वयं घोषित ओबीसी नेता म्हणणारा स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आता ह्याला स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी ह्याला तर कोणी म्हणजे भाव तर देतच नाहीये, पण आता ह्याची मजल महिलांपर्यंत चालली आहे। स्वतःच्या प्रसिद्धीसाठी, स्वतःचं नाव करण्यासाठी हा मूर्ख माणूस महिलांपर्यंत चाललाय, तर ह्याच्या मुसक्या आवळण्यात यावा आणि ह्याचा चोख बंदोबस्त करण्यात यावा असा आमचा महिला मराठा भगिनींकडनं याचा जाहीर निषेध करतो आणि ह्याचा त्वरित ह्याच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। माझं नाव नीता वजरकर आहे, मी एक समाजसेविका आहे आणि मला सांगा काय तुमची आता मागणी असणार आहे? काल परवा स्वयंघोषित ज्याच्या सोबत समाजाचा एकही माणूस त्याच्या सोबत नाही असं स्वयंघोषित ओबीसी नेता नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजातील महिला आणि मुलींबद्दल जे अवमानकारक वक्तव्य केलं, अशा या नालायक व्यक्तीविरोधात आज मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज आणि सर्व मराठा समाजाच्या भगिनीच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी कदीम जालना पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आलेलो आहोत। हा तर एक कायद्याच्या बाजूने बघितलं तर गुन्हा दाखल करण्याची एक प्रोसिजर आहे, पण मराठा समाजाचा अवमान झालेला आहे आणि मराठा समाज त्याला ठोकल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही। आज मी या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं हे जाहीर करतो।